नमस्कार. प्रतिष्ठान अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत. मी हेमंत तांदळे. आज 11 जानेवारी 2026 आपला गट क पूर्व परीक्षा 2025चा पेपर आज दुपारी झाला आणि या पेपरमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता असेल की आपल्या जे 100 पानाच्या नोट्स म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जशा ग्रुप बीला आपले 10+ प्रश्न आले होते, तर त्यानंतर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न होता की ग्रुप सीला जर या नोट्स वापरल्या तर किती प्रश्न बरोबर येतील. तर हो विद्यार्थी मित्रांनो, विथ प्रूफ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपले ग्रुप सीच्या पेपरमध्ये म्हणजे आज जो झाला आहे त्या पेपरमध्ये किती प्रश्न आलेले आहेत. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, हो आपले 9 प्रश्न एकदम ॲज टू इट इज आलेले आहेत, पण जे प्रश्न थोडे जवळपास होते ते पण आपण डिस्कस करू. सोबतच आपण संभाव्य उत्तरं काय ते सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या काळात तुमची स्ट्रॅटेजी चालू घडामोडीला घेऊन काय असली पाहिजे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. तर सुरू करूया. पहिला प्रश्न आपल्याला होता, खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मी ग्रुप सीचा ज्यावेळेस चालू घडामोडीचा व्हिडिओ ॲपवर करून टाकला होता त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पुरस्कार करताना चित्रपट पुरस्कार करा, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं महत्त्वाचे पुरस्कार करा, त्याच्या आजूबाजूलाच काहीतरी प्रश्न येईल. तर हा बघा, ह्याच्यामधले 4ही ऑप्शन बरोबर आहेत आणि आपल्या प्रतिष्ठान अकॅडमीच्या ज्या 100 पानाच्या नोट्स तुमच्याकडे असतील, तुम्ही प्रिंट केल्या असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. इथे PR श्रीजेश आहेत, ते केरळचे आहेत, क्रिकेट हॉकी गोलकीपर आहेत. परत इथे मी क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे विजेते असं करून दिलं. तर हे 3 ऑप्शन आपल्याला पेपरमध्ये विचारलेले आहेत. पहिला प्रश्न ॲज इट इज आपल्या नोट्समधला आहे. आपण तेच प्रश्न इथं घेतलेत जे नोट्समध्ये. उगाचच तुम्हाला सांगायचं की नोट्समधनं आलेत आणि नोट्समधून नाही आलेले असे प्रश्न आपण इथं घेतलेले नाही आहेत. तर पहिले 9 प्रश्न बघा. उत्तर सांगताना मात्र मी तुम्हाला रिलेव्हन्स सांगणार आहे की बाबा त्याच्या आजूबाजूची माहिती कशी होती. म्हणजे आत्ता पण काही विद्यार्थ्यांचं असंच म्हणणं आहे की 4 ते 5 प्रश्नच ओळखीचे होते आणि बाकीचे प्रश्न आयोगाने कुठूनही विचारले होते. नक्की तसं नव्हतं. आपल्या नोट्समधले प्रश्न होते. पुढे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं राजकीय घडामोडी ज्यावेळेस तुम्ही करत असताल त्यावेळेस इलेक्शन कमिशनचे महत्त्वाचे पोर्टल्स करा, निवडणुकी संदर्भात महत्त्वाच्या चालू घडामोडी करा. तुम्ही बघितलं नसेल तर आत्ताही तो व्हिडिओ ॲपवर आहे. तुम्हाला राजकीय घडामोडी करताना फक्त निवडणूक प्रक्रियेसंदर्भातच काहीतरी वाचा असं सांगितलं होतं 2 दिवस आधी. तर तुम्हाला तोच प्रश्न आपल्याच नोट्समधला आहे. याचं उत्तर आहे ECI नेट. प्रश्न काय वाचा, निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. हे आपण दिले बघा इथे. ECI नेट प्लॅटफॉर्म भारतातील निवडणूक आयोग सर्व 40+ ॲप एकत्रित करण्यासाठी हा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला लक्षात येतंय का? आत्तापर्यंत 2 प्रश्न हे सरळ आपल्या नोट्समधले आहेत. आता तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला होता, राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. याचं उत्तर नितीन गडकरी आहे. हा पण प्रश्न आपल्या नोट्समधलाच आहे. आज आपला कोर्स डिसेबल होणार आहे, त्या पहिले तुम्ही बघा, तुम्ही प्रिंट काढल्या असतील त्यात बघा. अजूनही कोर्स लाईव्ह असेल संध्याकाळी 12 पर्यंत, तोपर्यंत तुम्ही बघू शकता. तर हा तिसरा प्रश्न पण आपल्या नोट्समधून सरळ आहे. आता चौथा प्रश्न बघा, अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपानी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले. या प्रश्नाविषयी सांगतो. परिषदावर आपण याच्यामधली फॅक्ट घेतली होती की कुठे झाली आहे परिषद आणि सोबतच याचं उत्तर साई परांजपे आहे. आपल्या पुरस्कारामध्ये आपण चित्रपट पुरस्कारातले महत्त्वाचे चित्रपट पुरस्कार दिले ते मित्रांनो, त्यामध्ये इथे पद्मपानी जीवन गौरव पुरस्कार. जर हे वाचता येत नसेल तर आपण स्क्रीनशॉट शेअर केलते, तसे स्क्रीनशॉट शेअर करू, तुम्हाला एक्झॅक्ट दिसेल काय आहे ते. इथे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका साई परांजपे असं लिहिलंय आणि 10व्या आंतरराष्ट्रीय अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा वितरित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण आहेत असं विचारलेलं आहे. उमा कांजीलाल असं त्यांचं नाव आहे. हा आपल्या अपॉइंटमेंट मधला उमा कांजीलाल इथं तुम्हाला सरळ दिसू शकतं. इथे काय लिहिले बघा, 2003 पासून ग्रंथालय आणि माहिती विज्ञानाच्या प्राध्यापक आहेत. अशी ॲडिशनल माहिती पण आपण यामध्ये दिली होती. समजा जर टू स्टेटमेंट काय आलं असतं तर तुमचं हे बरोबर आलं असतं. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील डॅश डॅश गावात सुरू केले. आता ह्याचं वद्यमना असं उत्तर आहे. तर आता मित्रांनो, तुम्हाला हे सांगतो, हे आपण डिस्कस करूच, पण मी ह्या पहिले पण तुम्हाला सांगेल की प्रादेशिक घडामोडी करताना फक्त 6 पानामध्ये आपण कव्हर केलं तर त्या पहिल्याच पानावर 8 नंबरची फॅक्ट ही आहे. तर तुम्ही असं म्हणू नका कुठूनही काही आलंय. 100% हा प्रश्न मी सांगितला होता. AI वर प्रश्न येणार आहे परत. तर इथे बघा, पहिली AI अंगणवाडी आहे वडमना तालुका जिल्हा
तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर, देशातील पहिली अंगणवाडी 27 जुलै 2025 मिशन बाल भरारी या उपक्रमाचा हा भाग आहे. आता तुम्हाला बघा, तुम्ही आतापर्यंत ज्या फॅक्ट बघितल्या त्या महत्त्वाच्या 2025 मधल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे एक प्रश्न आयोगाने 2026 नोव्हेंबर विषयी पण विचारलाय, पण आपण ऑक्टोबर टू ऑक्टोबर केलं होतं, पण तो प्रश्न आपला नाहीये. पुढे बघा, हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचता चुआंगत्सी कोणत्या देशाची आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर हे आपल्या नोट्समध्ये बघा, 72वी मिस वर्ल्ड इथे आपण स्पेशल हायलाईट केलं होतं, कारण की ती हैदराबाद तेलंगणा इथे झालेली होती आणि त्याची विजेती कोण होती? ओपल सुचेता चुआंगत्सी, थायलंड. आणि आपण थायलंडमध्ये पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले, ह्याला हायलाईट करून दिलं. तर मित्रांनो, ह्या खालच्या 2 फॅक्ट बघा, इथं काहीही हायलाईट केलं नाही, इथं हायलाईट केलंय. फक्त नोट्स दिलेला नाहीये 100 पानाच्या, त्यामध्ये महत्त्वाचं काय ते सुद्धा हायलाईट करून दिलंय आणि तुम्ही बघत असाल त्यातनं बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत. पुढे बघा, आता मी जो ग्रुप बी साठी व्हिडिओ केलता त्यामध्ये तुम्हाला सांगितले होते महत्त्वाच्या मोहिमा कुठल्या, आणि त्याच व्हिडिओमध्ये यूट्यूबला व्हिडिओ आहे, फक्त इतकंच करा. बरेच मुलं म्हणले फक्त इतकंच करा, किती प्रश्न आले? आपले 10 प्रश्न आले. त्या व्हिडिओमधून आपल्याला निसार मोहीम परीक्षेला एक्सपेक्टेड आहे हे मी सांगितलं होतं. तुम्ही ज्या कुठल्या मोहिमा करता त्यात तुम्हाला शुभांशु शुक्ला सांगितला होता आणि निसार मोहीम पण सांगितली होती. ते जाऊन तुम्ही एकदा चेक करा. याचं उत्तर अ व ब दोन्हीही असं आहे. हा पण प्रश्न आपण जेव्हा देशावाईज केलं होतं ना, बरोबर आहे, अमेरिकेचं असं वेगळे केले होते नासाचे, त्यातला हा पहिलाच प्रश्न परीक्षेला तुम्हाला दिसतो. ह्याला पण बघा इथे हायलाईट केलेला आहे. खालच्या 2 ह्याला एवढं हायलाईट नाही, पण हे बघा, पहिली संयुक्त पृथ्वी निरीक्षण, पहिली संयुक्त. आणि मी व्हिडिओमध्ये म्हणलं पण होतं की पहिली संयुक्त आहे, काहीतरी विशेष आहे, परीक्षेला येऊ शकतं, आणि ते परीक्षेला आलंय. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत 6-7 प्रश्न बघितले असतील. जे डायरेक्ट 9 आहेत ते मी ह्याच्यात घेतलेत. पुढचे पण तुम्हाला सांगितलेत जे रिलेव्हन्समध्ये आहेत ते, पण 9 प्रश्न आपले आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, पीएम. आता हा प्रश्न, आपले 9 प्रश्न आतापर्यंत झाले. हा 10 नंबरचा प्रश्न बघा, पीएम धनधान्य कृषी योजना, नाही हा 9 नंबरचा सॉरी. पीएम धनधान्य कृषी योजना बाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा असं तुम्हाला विचारलेलं आहे. 16 जुलै तारीख आहे का त्याची असं विचारलं योजनेला मंजुरीची, आणि खाली 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे असं म्हणलेलं आहे. तर इथे हा 200 आकडा नसून 100 आकडा आहे. याचं उत्तर फक्त अ असं आहे. हा प्रश्न आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे, पण आपल्या नोट्समध्ये तुम्हाला हा सोडू शकत होता तुम्ही 100%, पण इथं 200 100 हे आपल्या नोट्समध्ये नव्हतं. तरीही तुम्हाला इथे दोन्ही फॅक्ट दिलेत. इथे बघा, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना तेच आहे. हे दोन्हीकडे पण आपण लिहिले आणि इकडे तारीख पण तुम्हाला दिसते आहे. ठीक आहे. हा प्रश्न आपल्या राज्यसेवेच्या आपण टेस्ट सिरीजमध्ये का सेक्शनलमध्ये कुठेतरी कव्हर केलेला आहे, ते मी इथे सांगत नाही, पण नोट्समध्ये एवढी माहिती तुम्हाला मिळते. आता राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद, आपण जेव्हा परिषदा कव्हर केल्या तेव्हा एक्सटेन्सिव्हली सगळ्या परिषदा कव्हर केल्या. हा आपण क्लेम करत नाहीये प्रश्न, हा प्रश्न आपण क्लेम करत नाही, पण तुम्हाला रेफरन्स दाखवतोय की आपण ह्याला जोडून काय माहिती नोट्समध्ये दिली होती. तर इथं बघा, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद विशाखापट्टणम आंध्र प्रदेश इथे झालेली आहे. थीम होती विकसित भारत, नागरी सेवा आणि डिजिटल परिवर्तन. आता हा ग्रामपंचायत रोहिणी कुठे? धुळे जिल्ह्यात आहे, पण हे आपल्या नोट्सचा भाग नाही. हा प्रश्न आपण क्लेम सुद्धा करत नाही, पण हा प्रश्न कुठूनही आलेला नाही. आपल्या नोट्समध्ये होता, पण परिषद स्वरूपात होता. हे आपल्या नोट्समध्ये दिलेलं नव्हतं, म्हणून हा प्रश्न आपण क्लेम करणार नाही. पण असं नव्हतं की वेगळं काहीतरी विचारलंय, सगळ्या आयोगाने पॅटर्न तो धरूनच त्यालाच विचारलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हा पण प्रश्न आपण क्लेम करत नाही, कारण की ही फॅक्ट आपल्या नोट्समध्ये दिलेली नाहीये. काय प्रश्न होता? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे. आपण हे टेलिग्रामवर टाकलं होतं, पण टेलिग्रामचं इथे मी पकडत नाहीये, मग पण ह्याचं उत्तर काय? 2.50 लाख पेक्षा कमी. आणि इथे नोट्समध्ये काय दिलं तर वाचा आपण. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिलांना आर्थिक मदत, लाभार्थ्यांना 0% व्याजाने 10,000 ते 1 लाखापर्यंत कर्ज देण्याची यामध्ये सुविधा आहे. एवढी माहिती असताना पण आपण हा प्रश्न क्लेम करत नाहीये, कारण की ही फॅक्ट आपल्या नोट्समध्ये नाही. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण अपडेटेड नोट्स देणार आहे ग्रुप बी मेन्ससाठी, ग्रुप सी मेन्ससाठी, राज्यसेवेसाठी, या सगळ्या फॅक्ट तुम्हाला अपडेट करून देणार आहे, जेणेकरून तुमचा कोणताही प्रश्न आगामी परीक्षेमध्ये जाणार नाही. म्हणजे 10+ कायम आपला आकडा राहिला पाहिजे, एवढी तर काळजी आपण 100% घेऊ. आता इथे काय, कोणत्या शहरात 11वी आशियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. हा पण प्रश्न आपल्या नोट्समधला नाही, पण
अशी काही माहिती आपल्या नोट्समध्ये होती का? तर 100% होती. आशियान शिखर परिषद 2025 कोलालंपूर मलेशिया इथे झालेली आहे. 46वी आवृत्ती आहे. परत शांगिरला संवाद तुम्हाला माहिती आहे तो सिंगापूरमध्ये झालाय. आता हे नोट्समध्ये होतं का? नव्हतं. पण ह्याचं उत्तर काय? व्हिएन्तियान असं याचं उत्तर आहे. त्यामुळे हा एक प्रश्न. तुम्हाला उत्तर काय ते पण मी सांगतो इथे. पुढे बघा. आता हा प्रश्न, हा खूप सोपा प्रश्न होता मित्रांनो. मागे आपण एक असा प्रश्न बघितला होता, झोपेच्या अधिकाराविषयी होता. हा तुम्हाला आवासाचा अधिकार आहे. आपल्याला माहिती आहे की हे सगळे कलम 21 किंवा अनुच्छेद 21 मध्ये येतात. फार लॉजिकल आणि सिंपल प्रश्न होता. यात डिस्कस करण्यासारखं काही नाहीये. पुढे बघा. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान डॅश येथे पार पडली असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता इथे बघा नोव्हेंबर 2025 आहे. प्रतिष्ठानच्या नोट्स ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या आहेत. एक महिना पुढची फॅक्ट आहे. ह्याचं उत्तर दोहा कतार असं आहे. आता दुरान कप विचारलेला आहे. तर तुम्हाला इथे बघा परीक्षेमध्ये घाईघाईमध्ये आयोग ट्रॅप कसं करतं बघा. इथे उपविजेता विचारलाय. विजेता कोण आहे? तर विजेता नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब आहे. तुम्ही घाईघाईमध्ये ए ऑप्शन टिक करून आला असता. पण ह्याचं उत्तर डायमंड हार्बर फुटबॉल क्लब असं आहे. हे होते आपले 15 प्रश्न. या 15 प्रश्नातले प्रतिष्ठान अकॅडमीच्या त्याच नोट्समधून ज्या तुम्ही मागच्या काही दिवसामध्ये घेतल्या, वाचल्या, त्यातनंच आपल्याला हे सगळे प्रश्न दिसतात. 9 प्रश्न त्यातनं आलेले आहेत. 6 प्रश्नांमधले 3 ते 4 प्रश्न त्याच्या जवळची माहिती आहे, पण ती माहिती आपल्या नोट्समधली नव्हती, म्हणून ते प्रश्न आपण क्लेम करत नाहीये. सोबतच आपला हा 499चा कोर्स, यामध्ये आगामी काळातल्या ज्या कोणत्या परीक्षा असतील, म्हणजे गट ब मुख्य असेल, गट क मुख्य असेल, राज्यसेवा पूर्व असेल, त्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला आपण नोट्स देणार आहोत. सोबतच ह्या नोट्स तुम्हाला अपडेट करून देणार आहोत, जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेला बरोबर येऊ शकले पाहिजेत. तुम्हाला परीक्षेला चालू घडामोडीचा ताण नाही राहिला पाहिजे, यासाठी आपण हे सगळं करणार आहोत. आता ह्यात PDF देणार का त्याच्या प्रिंट करून तुम्हाला पाठवलं जाणार तुमच्या ॲड्रेसवर, हे लवकरच आम्ही तुम्हाला सांगू. पण शक्य तेवढ्या लवकर आम्ही तुम्हाला अपडेटेड मटेरियल आणि सोबतच जे काही महत्त्वाचे रिव्हिजनसाठी आपण जे काही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ते आपण द्यायला सुरुवात करूया. तर नक्कीच तुम्हाला आजचा पेपर कसा वाटला तो कमेंट करून सांगा. आणि प्रतिष्ठान अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. आपण आता गट क पूर्वची वाट बघत होतो. गट क पूर्व पार पडल्यानंतर आपण दररोज 2 प्रश्न चालू घडामोडीचे सुरू करणार आहेत. बरेच आता मी ह्यातलं सांगत नाही, टेलिग्रामवरचे स्टॅटिक आपले खूप प्रश्न आलेले असतात, पण ते इथे मी डिस्कस करत नाही. जे आपल्या नोट्समध्ये 100 पानाच्या ते आपण इथे डिस्कस करतो. सोबतच संकल्प मेंटॉरशिप प्रोग्राम, त्यातले जे इतिहासाचे, पॉलिटीचे, जॉग्रफीचे जे काही 80 पानाच्या नोट्स, 90 पानाच्या नोट्स, त्यातनं पण भरपूर प्रश्न आलेत. त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला उद्यापासून टेलिग्रामवर दिसतील की आपण एकदम लिमिटेड मटेरियलमधून मॅक्झिमम आउटपुट कसं काय घेतलं आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा 100% फायदा झाला असेल. तर नक्की प्रतिष्ठान अकॅडमीसोबत तुम्ही कनेक्टेड राहा. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्टेड राहा. आजच्या व्हिडिओ तेवढंच होतं. धन्यवाद.